की आयुर्वेदाचा हा जो मेन उद्देशच आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम. मुलांमधली लो इम्युनिटी आहे मुलांमध्ये किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखायचं कसं? इम्युनिटी वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाल्याचा आहार. बाळ सकाळी उठल्या उठल्या जर दूध आणि बिस्किट किंवा चहा बिस्किट किंवा ब्रेड बिस्किट असं आपण दुधासोबत किंवा चहासोबत त्याला देत असू तर तो पुढचे 4 ते 5 घंटे काही खाणारच नाही. सुवर्णप्राशन संस्काराविषयी काय सांगाल? हे किती महत्त्वाचं आहे? तो शुक्र धातूचं वर्धन करण्याचं काम सुवर्णप्राशन करतं. जसं रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, तर हे 7 धातूंचं पोषण तुमच्या च्यवनप्राश खाल्ल्यामुळे होऊ शकतं. सर्दी खोकल्यावर आयुर्वेदानुसार आपण काय उपचार करायला हवेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टीम घेणे, म्हणजेच वाफ घेणे. सर्दी खोकला झाला आणि आईनं जर ओवा चावून त्याची फुंकर मुलाच्या चेहऱ्यावर मारली तर सर्दी खोकला जरा बरा होतो लवकर. एकदम चुकीचं. नमस्कार, हेल्थ विथ सकाळ या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण लहान मुलांच्या आरोग्याविषयी बोलणार आहोत आणि याच आरोग्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आयुर्वेदिक बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा कत्रे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत. शिल्पा मॅडम विषयी सांगायचं झालं तर त्या कोलकात्यात खरं तर प्रॅक्टिस करतात. त्या तिथल्या एका कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करतात. त्यांनी गर्भसंस्कार तज्ज्ञ म्हणूनही त्यांची एक ओळख आहे, कारण त्यांनी गर्भसंस्कार या विषयात प्रशिक्षण घेतलंय. आणि आणखी एक त्यांच्याविषयी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर त्यांनी UK मध्ये जाऊन ऑटिझम अवेअरनेस या विषयातला डिप्लोमा केलाय आणि त्यावरही त्या काम करत असतात. आणि त्यांच्या अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर त्या जवळपास 12 वर्षांहून अधिक काळ त्या यात त्यांच्या सेवेत आहेत आणि त्या लहान मुलांच्या आरोग्याविषयी काम करतात. शिल्पा मॅडम, पहिलाच प्रश्न की बदलत्या वातावरणात मुलांना कुठले विकार होतात आणि मग काळजी कशी घ्यायची मुलांची? तर अतिशय सुंदर प्रश्न विचारलाय कोमल तुम्ही. कारण दैनंदिन जीवनामध्ये OPD मध्ये मला नेहमी हाच प्रश्न घेऊन पालक माझ्याकडे येतात. तर आपण पाहतो की दिवसेंदिवस वातावरणामध्ये भरपूर बदल दिसत आहेत. की सकाळी आपण पाहतो की गारठा आहे, हवेमध्ये फार गारठा आहे आणि नंतर पाहतो की दुपारी खूप प्रचंड ऊन पडले आणि संध्याकाळपर्यंत आपल्या इथे पाऊस पडायला सुरू होऊन जातो. तर हे आपल्याला एका दिवसामध्ये वातावरणामध्ये इतके चेंजेस दिसतात आणि त्यामुळे काय होतं की बालकाची जी प्रकृती आहे ती मेन म्हणजे कफप्रधान प्रकृती आहे. आयुर्वेदानुसार आम्ही बालकाची जी प्रकृती म्हणतो तर ती कफप्रधान आहे. तर त्यामुळे काय होतं, त्याला कफाचे जास्त विकार दिसायला येतात. तर कफाच्या विकारांमध्ये मेन श्वसन संबंधीचे विकार आपल्याला दिसायला भेटतात. तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्दी येणे, खोकला येणे, त्याचं नाक वाहणे किंवा नाक बंद होणे. परत कानाचे विकार म्हणजे कान फुटणे, त्यालाच आपण इयर इन्फेक्शन असे म्हणतो की कानातून स्त्राव येतात, कान दुखणे. नंतर जे आपण घशासंबंधी विकार म्हणतो की टॉन्सिलायटिस किंवा घसा दुखणे, गिळायला त्रास होतो, अशी सारी लक्षणे आपल्याला श्वसनासंबंधी पाहायला भेटतात. नंतर महत्त्वाचं म्हणजे पोटासंबंधीचे विकार. बदलत्या वातावरणामुळे पाणी दूषित होते. पाणी दूषित झाले की आपण सुद्धा स्वतः आणि आपली लहान मुले ही बाहेर स्ट्रीट फूड खातात किंवा फास्ट फूड खातात. त्यामुळे काय होते, दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे पोटासंबंधीचे विकार होतात. तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजेच काय की पोटाचा आणि आतड्यांमध्ये येणारी सूज. तर या सुजेमध्ये काय असते की बाळाला लूज मोशन होणे किंवा पोट दुखणे किंवा मळमळणे किंवा उलटी होणे किंवा काही काही बालकांमध्ये आपण असं पाहतो की त्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम होतो किंवा कॉन्स्टिपेशन, अशी सगळे विकार आपल्याला पोटाचे दिसून येतात. पुन्हा अजून महत्त्वाचं म्हणजे काय की त्वचेसंबंधीचे विकार. त्वचेसंबंधीमध्ये काय येतं की स्किनमध्ये रॅश विथ फीवर, हे सगळ्यात महत्त्वाची कंप्लेंट घेऊन पालक आपल्याकडे येतात बदलत्या वातावरणामुळे. परत अर्टिकारिया, ह्यालाच आपण काय म्हणतो की शीतपित्त उठलेलं दिसतं किंवा इम्पेटिको म्हणजेच बॅक्टेरियल स्किन इन्फेक्शन लहान बालकांमध्ये होते. तर ही सगळी विकार आपल्याला बदलत्या वातावरणामध्ये पाल्यांमध्ये आपल्या पाहायला मिळतात. पण मग हे विकार होऊच नयेत, आता तुम्ही सांगितले ते खूप प्रकारचे विकार आहेत जे बदलत्या वातावरणामुळे होतात, पण हे होऊच नये यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे? तर आयुर्वेदामध्ये आपण एक पाहू शकतो की आयुर्वेदाचा हा जो मेन उद्देशच आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे
स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य आपल्याला टिकवून ठेवायचे आहे. म्हणजेच काय, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला आयुर्वेदानुसार वापरले पाहिजे. आणि आतुर असे विकार परिमोक्षण. तर त्याच्यामध्ये काय आहे की आतुर व्यक्ती म्हणजेच रोगी व्यक्तीचं आपल्याला विकार नष्ट करायचे आहे. तर जी महत्त्वाची पहिली गोष्ट आहे म्हणजे प्रिव्हेन्शन. तर प्रिव्हेन्शन कसं करू शकतो आपण? आपल्या पाल्याला आपण गर्दीच्या ठिकाणी पाठवतोय किंवा शाळेमध्ये पाठवतोय, तर त्याला नेहमी मास्क लावून आपण पाठवू शकतो. हे जे श्वसनाचे विकार आहेत महत्त्वाचे, जसे की सर्दी, खोकला, ताप, तर हे एकमेक ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे होते. ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे काय? थुंकीमुळे, श्वासामुळे किंवा खोकल्यामुळे एकापासून दुसऱ्याकडे ते पसरतात. तर हे पसरू नये म्हणून आपण काय करू शकतो? आपल्या पाल्याला मास्क लावून पाठवू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे दुसऱ्यांना किंवा दुसऱ्यांमुळे त्याला होणार नाही, असे एकमेकांपासून हे संसर्गजन्य रोग पसरणार नाहीत. दुसरं म्हणजे काय? जे पोटाचे विकार सांगितलेत मी. पोटाच्या विकारांमध्ये आपण बाहेरचं खाणं टाळावं. स्ट्रीट फूड किंवा जे फास्ट फूड आहे ते सगळं आपण टाळलं पाहिजे. आणि नंतर पाणी उकळून थंड करून पिणे, किंवा आजकाल सगळ्यांकडेच आपण पाहतो की फिल्टर आहेत, तर फिल्टरच्या पाण्याचा वापर करणे हे अतिशय योग्य आहे. आणि घरामध्ये सुद्धा जेवण बनवताना अतिशय हायजीन मेंटेन करून ते आपण जेवण बनवायला पाहिजे आणि गरम गरम ताटामध्ये सर्व करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो. पुढचा प्रश्न की मग सर्दी खोकल्यावर आयुर्वेदानुसार आपण काय उपचार करायला हवेत? तर सर्दी आणि खोकला हा मुलांमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम आहे. आपल्या नेहमीच्या आपण क्लिनिकमध्ये पाहतो की नेहमी असे सर्दी खोकल्याचीच अर्ध्यापेक्षा जास्त पेशंट आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामध्ये आपण असं करू शकतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टीम घेणे, म्हणजेच वाफ घेणे. अगदी तुम्ही साध्या पाण्याचीही वाफ घेऊ शकता दिवसातून 2 ते 3 वेळा. त्यानंतर दुसरं म्हणजे काय की घरामध्ये आपण गरम पाणी, हळद किंवा मीठ टाकून, किंवा ते दोन्ही जर एकत्र टाकलं, हळद, मीठ आणि गरम पाणी, याचे दिवसातून 2 ते 3 वेळा गार्गलिंग तुम्ही करू शकता. परत खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर हात स्वच्छ धुणे, परत सॅनिटायझरचा वापर करणे. आणि जे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन दिलेले आहेत, म्हणजे की सीतोपलादी चूर्ण, एष्टी मधू चूर्ण, एष्टी मधू म्हणजेच ज्येष्ठ मध, हे जे 2 चूर्ण आहेत तर ते समप्रमाणामध्ये घेऊन आपण 1-1 चमचा हनीसोबत आपण दिवसातून 2 ते 3 वेळा त्यांना आपण देऊ शकतो. यामुळे काय होणार की कफ पातळ होणार त्यांचा आणि तो तोंडावाटे किंवा नाकावाटे तो बाहेर पडणार. अजून काय करू शकतो की घरामध्ये साधे तीळ तेल आपल्या अवेलेबल असते, तर ते तीळ तेल आपण त्याच्या छातीमध्ये थोडंसं गरम करून मसाज करू शकतो. त्यामध्ये थोडंसं सैंधव टाकून आपण त्याला गरम कपड्याने नंतर शेकू शकतो. यामुळे काय होणार की जो आपल्या छातीमधला कफ आहे तो वितळणार आणि तो मुखावाटे किंवा नाकावाटे तो बाहेर पडणार. अजून फॉर्म्युलेशन्स म्हणजे कंटकारी अवलेह आहे, यौषादी वटी आहे, किंवा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा जर जास्त त्याला प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन सुद्धा ॲडव्हान्स काही मेडिसिन असतील त्याच्या प्रकृतीनुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता. मुलांमधली लो इम्युनिटी आहे मुलांमध्ये किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, हे ओळखायचं कसं? तर हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण घरी असताना की आपला मुलगा काही लक्षणं देत असतो, पण आपण त्याच्याकडे इग्नोर करतो की हा अरे हा मुद्दामूनच करतोय किंवा याला काही नेहमी आजारी पडण्याची हा म्हणजे कंप्लेंटच करतोय. तर हे लहान मुलांना याबद्दल काहीही समजत नाही. पण आपल्याला त्याची जी काही पुढची जी मी सांगणार आहे ती 5 ते 6 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही घरी असताना सुद्धा त्याला ओळखू शकता की काय लो इम्युनिटीचे लक्षण. तर लहान मुलांचं हे वाढतं वय असतं आणि बदलत्या वातावरणामुळे ते वातावरणाला चांगले ॲडजस्ट झालेले नसतात किंवा ते हळूहळू ॲडजस्ट होत असतात. त्यामुळे थोडंसं पाऊस आला किंवा ऊन आलं, खूप गारठा आला हवेमध्ये की लगेच त्यांना सर्दी खोकल्यासारखे त्रास सुरू होऊन जातात. तर फक्त पालकांनी एवढं लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या जो पाल्याचा, आपल्या मुलाचा जो वयोगटातील मुलं आहेत त्यांच्यापेक्षा जर आपला पाल्य जास्त आजारी पडत असेल किंवा थोडंसं इन्फेक्शनच्या समोर गेला तो किंवा वातावरण थोडं बदललं की लगेच तो आजारी पडतोय, त्याला खूप शिंका सुरू झाल्या, सकाळी उठले की तो शिंका खूप देत आहे किंवा सारखी त्याला सर्दी होते किंवा त्याची जी आजारी पडण्याची फ्रिक्वेन्सी आहे
ती महिन्यातून 4 ते 5 वेळापेक्षा जास्त आहे. हम्म. तर हा एक पहिला पॉईंट तुम्ही कन्सिडर करू शकता. दुसरा म्हणजे की त्याला निरुत्साही राहतोय तो, ओके. थकलेला राहतोय किंवा तो जास्त आता चिडचिडा झालाय. काही या दिवसांमध्ये तुम्ही असं पाहताय की तो फार चिडचिड करतोय, कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करतोय. किंवा अशी तक्रार असते त्याची की माझे हात दुखतायत, माझे पाय दुखतायत, माझं डोकं दुखतंय. किंवा तुम्ही हे पाहू शकता की तो पहिले शाळेमध्ये चांगलं लक्ष देत होता, त्याला त्याची स्मरणशक्ती चांगली होती, पण आता त्याला शिकवलेलं काहीही एक लक्षात राहत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे की त्याचे केस गळणे किंवा हाताची नखे जी त्यांची वाढ न होणे किंवा ते ब्रिटल होणे, ही अशी छोटी छोटी जी लक्षणे आहेत जी दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्यांना आपण पाहू शकतो की त्यांच्यामध्ये काही चेंजेस येत आहेत की नाही. तर ह्या सगळ्या पॉईंट्सनुसार आपण पाहू शकतो की त्यांची इम्युनिटी कमी आहे. मग ही इम्युनिटी जी कमी आहे ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर इम्युनिटी वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाल्याचा आहार. तुम्ही त्याला जे जेवणामध्ये देसाल त्याच्यानुसार त्याची इम्युनिटी ठरते. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये त्याला काय जेवायला देताय, त्याच्या डब्यामध्ये शाळेमध्ये काय देताय किंवा घरी आल्यावर त्याला काय देताय. तर आपला जो आहार आहे, आपला किंवा लहान मुलांचा आहार आहे, तो सर्वसमावेशक असला पाहिजे. सर्वसमावेशक म्हणजे काय की त्याच्यामध्ये प्रॉपर पोर्शनमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, कॅल्शियम, आयर्न, फोलिक ॲसिड आणि विटॅमिन या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश असा. तर कार्बोहायड्रेटची आपल्याला गरज कशातून भागली जाईल, तर पोळी किंवा घरामध्ये जी भाकरी बनते, भात किंवा वरण, कोणतेही डाळींचं वरण, या सगळ्यांमधून आपल्याला कार्बोहायड्रेटची त्याची पूर्ती होऊन जाते दिवसभराची. नेक्स्ट म्हणजे प्रोटीन. जर नॉन व्हेजिटेरियन असेल तर कुठल्याही प्रकारचं मांस किंवा फिश किंवा अंडे, आणि व्हेजिटेरियनमध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी किंवा आपण जे पनीर, चीज, टोफू या सगळ्यांमार्फत त्याची प्रोटीनची पूर्ण दिवसभराची गरज भागून जाते. यानंतर आहे आयर्न. शरीरामध्ये आयर्नची मात्रा नॉर्मल रेंजमध्ये असणं फार महत्त्वाची आहे. जर आयर्न कमी असेल तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमिया होऊ शकतात. मग बाळ निरुत्साही राहणे, थकलेलं असणे, त्याच्या पोटऱ्या दुखणे, ही सगळी आपल्याला लक्षणे त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. मग आपण काय देऊ शकतो त्यांना, की डाळिंब देऊ शकतो किंवा गूळ शेंगदाण्याचे लाडू देऊ शकतो किंवा रोज सकाळी उठले की पहिला घास हा खजूरचा देऊ शकतो, पेंट खजूर देऊ शकतो किंवा त्याचे लाडू देऊ शकतो किंवा ड्रायफ्रूटसुद्धा देऊ शकतो. आणि आपण एक हे पाहतो की लहान मुलं हे खाण्यासाठी तक्रार करतात की आपण ताटामध्ये त्यांना जेवढं देतो ती तेवढे खात नाही. मग जर आपलं बाळ 1 वाटी भात आणि वरण खात असेल तर आपल्याला या पोर्शनमध्ये जर आपल्याला 400 ते 500 कॅलरीज त्याच्या पोटामध्ये जात असतील तर आपल्याला ह्या पोर्शनमध्ये कॅलरी कंटेंट वाढवायचं आहे. तर ते कॅलरी डेन्स बनवायचं आहे. तर आपण हे कसं बनवू शकतो की त्यामध्ये 1 चमचा तुपाचा किंवा 1 ते 1.5 चमचा शुद्ध गाईच्या तुपाचा आपण टाकू शकतो. त्यामुळे काय होईल, जर त्या 400 ते 500 कॅलरीज त्याच्या एक वेळेला जात असतील तर त्या किती जातील आपल्याला, 600, 700, 800, ज्या प्रमाणात आपण तुपाचं कंटेंट वाढवू त्यानुसार ते जाईल. यामुळे काय होईल, त्याला भूक पण चांगली लागेल. आयुर्वेदामध्ये गाईच्या तुपाचं खूप छान वर्णन आहे की त्यामुळे ते अग्निसंदुक्षणाचं काम करतं. अग्निसंदुक्षण म्हणजे तुमच्या पोटातला जो अग्नी आहे, जी भूक आहे, तर ती वाढवतो. आणि नंतर म्हणजे त्याचं पोट साफ होणे किंवा त्वचेवर कांती येणे, ही सगळी लक्षणे आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला भेटतात. तर मेन म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण बाळाचा आहार पाहायला हवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आयुर्वेदामध्ये आपण शतावरी कल्प आहे, अश्वगंधा कल्प आहे, बलाकल्प आहे, यांचा रोज आपण जर 1 चमचा दुधासोबत जर त्याला वापर केला नाश्ता झाल्याच्या नंतर किंवा रात्री झोपताना, तर याच्यामुळे काय होईल, ते साधारणतः त्याचं बल वाढून रोगप्रतिकारक त्याची क्षमता वाढेल. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे च्यवनप्राश. आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय आहे आणि आपल्या सगळ्यांनी आपण सुद्धा लहानपणापासून ते खाल्लेलं आहे की च्यवनप्राश. तर च्यवनप्राश हे सकाळी रोज 1 चमचा तुम्ही खाल्लं तरी तुमचे जे शरीरातले सप्तधातू आहेत, म्हणजे 7 धातू असतात आपल्या शरीरामध्ये, की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर हे 7 धातूंचं पोषण तुमच्या च्यवनप्राश खाल्ल्यामुळे होऊ शकतं.
तर 7 धातूंचं पोषण झालं म्हणजे काय होतं की तुमची ओव्हरऑल जी बॉडीची ताकद आहे, तुमचे 7 धातू नॉर्मल असतील म्हणजेच तुमच्या शरीराची ताकद नॉर्मल आहे. तर 7 धातूंचं व्यवस्थित पोषण झाल्याच्या नंतर तुमच्या बाळाची आपोआपच इम्युनिटी वाढेल किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. त्यामुळे वातावरण चेंज झाले तरी आपलं बाळ हे निरोगी राहील. आपण आता आहाराविषयी बोललो, त्यामुळे आता आहारात मुलं कंपल्सरी ताटात दिलेलं पूर्ण खात नाहीत, हे तर आपण अनेकांच्या घरात असेल ती परिस्थिती. मुलं जशी वाढत जातात तशी त्यांची भूक वाढत असते, पण त्यांना ते कळत नाही आणि त्यांचं खाणं वाढलं पाहिजे, पण कधी कधी मुलं कंटाळा करतात. मग मुलांचा आहार किंवा मुलांची भूक वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर भूक लागणे ही प्रामुख्याने नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्हाला सकाळी भूक लागते किंवा संध्याकाळी भूक लागते, दिवसभरात जी भूक लागते ती एक नॉर्मल प्रक्रिया, नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर त्याच्यासाठी असं वेगळं काही फॅन्सी करायची गरज नाही. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, फक्त बाळाचं जे जेवणाची वेळ आहे ती आपण ठरवून द्यायला पाहिजे. म्हणजे जर बाळ सकाळी उठल्या उठल्या जर दूध आणि बिस्किट किंवा चहा बिस्किट किंवा ब्रेड बिस्किट असं आपण दुधासोबत किंवा चहासोबत त्याला देत असू, तर तो पुढचे 4 ते 5 घंटे काही खाणारच नाही की नाही. मग नंतर जेवणाची जर त्याची सकाळची नाश्त्याची वेळ 9 आहे आणि जेवण 12 ते 1च्या दरम्यान आपण देत असू त्याला, तर पण त्या टाइम पिरियडमध्ये जर तो सारखं मंचिंग करत असेल, म्हणजे चिप्स खा, कुरकुरे खा किंवा ब्रेड बिस्किट खा किंवा एखादा केक खा. आजकाल बाहेर बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि टेस्टी फूड आपल्याला पॅक फूड पाहायला मिळतात. तर ते जर ह्या विंडोमध्ये त्याने खाल्ले तर तो 12 वाजता जर जेवणार असेल तर तो त्याला कधी भूक लागेल? 3 ते 4 वाजता त्याला भूक लागेल. तर त्यामुळे आपण हे अवॉइड केलं पाहिजे की आपण स्वतः त्याला कोणतं चिप्सचा किंवा कुरकुऱ्याचा किंवा कोणतेही पॅक फूड देणं ह्या विंडोमध्ये टाळावं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे हे जे आपण फास्ट फूड किंवा हे पॅक फूड खातो त्याच्यामुळे काय होतं, कॉन्स्टिपेशन होतं, परत गॅसेस होतात. जर पोटच बाळाचं साफ झालं नाही तर त्याला भूक लागणार नाही. किंवा पोट साफ होण्यासाठी आपण काय देऊ शकतो त्याला? बीटरूट देणे, गाजर देणे किंवा हिरव्या पालेभाज्या देणे. यामुळे काय होईल की बाळाचं पोट साफ होऊन जाईल. पोट साफ झालं म्हणजे त्याला काय व्यवस्थित भूक लागेल. जर एवढं करून सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल तो 1 वर्षाचा झालाय आणि त्याचं वजन 6 ते 7 किलोचं आहे किंवा त्याच्या वयोगटातील मुलांपेक्षा त्याचं वजन, जी नॉर्मल रेंज आपण दिलेली आहे की ह्या वयामध्ये इतकं वजन पाहिजे, त्यापेक्षा जर कमी भरत असेल आणि त्याला भूक लागत नसेल तर आपण हिंगवाष्टक चूर्ण देऊ शकतो. हिंगवाष्टक चूर्ण हे आपण अर्धा ते 1 चमच त्याच्या वयानुसार आपण त्याची मात्रा ठरवतो. तर अर्धा ते 1 चमच तुपामध्ये कालवून जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा जेवणाच्या जस्ट बिफोर आपण जर त्याला दिलं तर त्याला भूक अतिशय चांगली लागते. परत एक मादीफल रसायन म्हणून येते, तर ते एक सिरप आहे, तर आपण ते सुद्धा देऊ शकतो. तर फक्त त्याची मात्रा तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ती ठरवून घेऊ शकता की किती प्रमाणामध्ये आणि किती वयाला किती द्यायचं आहे. तर ते तुम्हाला डॉक्टरच सांगतील. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार किंवा वयानुसार आपण ही मात्रा ठरवतो. तर हे सगळे उपाय आपण बाळाची भूक वाढवण्यासाठी करू शकतो. आपण आता मुलांची इम्युनिटी वाढवताना आहार किती महत्त्वाचा आहे हे म्हटलो, पण आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आयुर्वेदात काही संस्कार असतात जे लहान मुलांवर केले जातात आणि त्यातलाच एक महत्त्वाचा संस्कार आहे तो म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार. तर या सुवर्णप्राशन संस्काराविषयी काय सांगाल? हे किती महत्त्वाचं आहे? आयुर्वेदात त्याचं काय महत्त्व आहे? तर 16 संस्कार दिलेले आहेत आयुर्वेदामध्ये. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा संस्कार म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार. तर सुवर्णप्राशन संस्कार हा आयुर्वेदामध्ये काश्यप संहिता म्हणजे जी बालरोगावर आधारित संहिता आहे, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा संस्कार हा सुवर्णप्राशन संस्कार सांगितला आहे. तर काश्यपांमध्ये आचार्य काश्यपांनी जे वर्णन केले त्याचं की असं, सुवर्णप्राशनम हेतम मेधाग्नी बलवर्धनम आयुष्य मंगलम पुण्यम वृष्यवर्ण्यम ग्रहापहम. याचा अर्थ काय की सुवर्णप्राशनामुळे तुमच्या बाळाची मेधा वाढते. मेधा म्हणजे काय? त्याची इंटेलिजन्स किंवा इंटेलेक्च्युअल पॉवर वाढते. अग्नी म्हणजे काय? मेधा अग्नी. अग्नी म्हणजे काय की पोटातला अग्नी इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पोटातला अग्नी वाढतो म्हणजे त्याची भूक वाढते. तर मेधा अग्नी बलवर्धनम. बलवर्धनम म्हणजे काय की त्याचं ओव्हरऑल जे बल आहे, ही त्याची जी ताकद आहे तर ती वाढते. सो सुवर्णप्राशनम हेतम मेधाग्नी बलवर्धनम
आयुष्य, आयुष्य म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार हा आयुष्य वाढवणारा आहे, आयुष्य कर आहे. सो आयुष्य मंगलम हा संस्कार कसा आहे, मंगलकारक आहे आणि पुण्यकारक आहे. सो आयुष्य मंगलम पुण्यम. वृक्ष म्हणजे काय, त्याच्या शरीरातला जो मी 7 धातू सांगितले, तर त्याच्यातला जो शेवटचा धातू आहे शुक्र, तर तो शुक्र धातूचं वर्धन करण्याचं काम सुवर्णप्राशन करते. आणि शेवटचं आहे वर्ण्यम ग्रहापहम. वर्ण्य म्हणजे काय, तुमच्या बाळाची त्वचा ही उजळते, त्याला एक छान चमक येते. आणि ग्रहापहम म्हणजे आयुर्वेदामध्ये ग्रह दोष एक वेगळा टॉपिक आहे, तर ते ग्रह दोषाचं निवारण करतं. तर एवढं झाल्याच्या नंतर पुढे त्याचं वर्णन असं आहे, मासात परम मेधावी. मासात परम मेधावी म्हणजे काय, जर तुम्ही 1 महिना तुमच्या बाळाला कंटिन्यू सुवर्णप्राशन दिलं तर तो परम मेधावी होते. म्हणजे काय की त्याची इंटेलिजन्स जे आहे ते कितीतरी पटीनं वाढल्या जाते. सो मासात परम मेधावी. आणि शेवटचं दिलं आहे षडेभी मासे श्रुतधर. आपण जे म्हणतो की एक पाठी आहे, हा मुलगा एक पाठी आहे, तर श्रुतधर म्हणजे त्याने जे ऐकलं असेल तर त्याला खूप काळापर्यंत ते लक्षात राहते. म्हणजे एकदा जर बाळाने काही वाचलं तर त्याला बऱ्याच दिवसांपर्यंत, वर्षांपर्यंत त्याला ते आठवणार. तर मासात परम मेधावी षडभी मासे श्रुतधर. तर बाळ हा श्रुतधर बनतो. तर हे असं एक खूप छान वर्णन काश्यप संहितेमध्ये आलेलं आहे. तर आपण हे पाहू की याचा काल काय आहे, की आपण कधी देऊ शकतो. जसं मी सांगितलं की तुम्ही रोजही देऊ शकता, पण याचा कालावधी आहे पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्रांपैकी एक आहे. पुष्य म्हणजेच काय की पुष्टिकर, जे शरीराची पुष्टी करतं किंवा समृद्धीकारक आहे. म्हणजे तुमच्या बाळाचे पोषण करण्यासाठी म्हणजे पुष्य नक्षत्र काय करते की तुमच्या बाळाचे पोषण करते. म्हणून या काळामध्ये आम्ही बाळाला सुवर्णप्राशन देतो. गुरुपुष्यामृत योगाला आपण सुवर्णप्राशन देतो. तुम्ही हे रोजही देऊ शकता, पण गुरुपुष्यामृतला त्याचं जरा जास्त महत्व आहे, कारण ते त्या काळामध्ये तुमच्या बाळाचं पोषण करणार आहे, तुमच्या बाळाची समृद्धी करणार आहे. तर याची वयोमर्यादा काय, सुवर्णप्राशन तुम्ही किती वर्षांपर्यंत देऊ शकता. तर तुमचं बाळ 6 महिन्याचं झालं तर 6 महिन्यापासून ते अगदी 16 वर्षाच्या बाळापर्यंत तुम्ही सुवर्णप्राशन हे देऊ शकता. तर त्याला ही 6 महिने ते 16 वर्ष वयोमर्यादा आहे. तर तुम्ही जर सुवर्णप्राशन दिलं तर हे सगळे सुंदर बदल तुमच्या बाळामध्ये आपल्याला पाहायला पाहिजे. सुवर्णप्राशन संस्काराबद्दल बोललोय आपण. आता पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो मुलांच्या रुटीनचा, मुलांची दिनचर्या. म्हणजे आपण मुलांच्या जेवणाच्या वेळेविषयी सांगितलंय की काय केलं नाही पाहिजे पालकांनी, पण मुलांचं रुटीन कसं असलं पाहिजे, आयुर्वेदात काय सांगितलंय, मुलांची दिनचर्या म्हणजे रुटीन कसं असायला पाहिजे. तर आयुर्वेदामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुलांसोबतच सगळ्यांसाठी जी आपण फॉलो करू शकतो, जी महत्त्वाची दिनचर्या, म्हणजे तुम्हाला अडल्ट लोकांना पण काही रोग होणार नाही यासाठी आपण सर्वांनीच ही दिनचर्या फॉलो करायला पाहिजे, शास्त्रोक्त पद्धतीने जे आयुर्वेदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तर ही अजिबात अवघड अशी काही दिनचर्या नाहीये. आपण इझी छोट्या छोट्या गोष्टी आपण आयुर्वेदाच्या आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये फॉलो करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं काय की सकाळी लवकर उठणे हा एकदम आवडीचा विषय आहे सगळ्यांचा. म्हणजे सगळ्यांना उठायला त्रास होतो. तर का होतो की आपण रात्री उशिरा झोपतो. आता आपण बघतो की लहान मुले 12 ते 1 वाजता झोपतात. कारण का की त्यांचे पॅरेंट्स पण 12 ते 1 वाजेपर्यंत, सगळी फॅमिली 12 ते 1 वाजेपर्यंत जागी असते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा एक शेड्यूल तुमच्या सगळ्या फॅमिलीचा तयार करू शकता की आपल्याला 9 ते 10च्या या वेळेमध्ये झोपायचं आहे. तर या वेळेला झोपलो तर आपण सकाळी 5 ते 6 वाजता उठू शकतो. तर रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे हे फार महत्त्वाचे आहे. सकाळी लवकर उठल्याच्या नंतर पहिली गोष्ट आहे की अभ्यंग करणे. आपण फक्त दिवाळीला अभ्यंग स्नान करत असतो, तर ते न करता आपण रोज सकाळी उठल्यावर जर अभ्यंग केला तर आपण दिवसभर टवटवीत राहू शकतो. अभ्यंग म्हणजे काय? अभ्यंग म्हणजे ऑइल मसाज, जे आपण बला तेल किंवा लाक्षा तेल किंवा साधं आपल्या घरामध्ये जे तीळ तेल असतं त्याच्याने सुद्धा, किंवा तीळ तेल नसेल तर पॅराशूट ऑइलने आपलं खोबऱ्याच्या तेलाने जरी मालिश केली सगळ्या अंगाची, सर्व
सर्वांग अभ्यंग. तर आपण सगळा जो शरीरातला जो वात आहे किंवा ब्लड सर्क्युलेशन वाढणे, हाडे मजबूत होणे, तर वाढत्या वयाच्या मुलांमध्ये हाडे मजबूत होण्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर हे अभ्यंग केल्याच्या नंतर बाळाची हाडे पण मजबूत होतात. तर सकाळी उठल्यावर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला ऑइल मसाज देणे. त्यानंतर काय की त्याला 10 मिनिट आपण उन्हामध्ये ठेवू शकतो किंवा कोणते पण मैदानी खेळ खेळायला आपण पाठवू शकतो. त्याच्यामुळे काय होईल की त्याची दिवसभराची जी व्हिटॅमिन डी ची रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होईल. त्यानंतर काय करायचंय की मैदानी खेळ खेळला, हे सगळं झालं, मग नंतर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करू शकता. हे जी तुमची जी प्रक्रिया असेल ती सगळी आटपू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बाळांमध्ये दात किडणे हे प्रकार खूप दिसतात की रक्त येणे किंवा दात सुजणे, दात यायला प्रॉब्लेम होणे, किडणे हे आपल्याला किंवा मजबूत दात नसते, दात दुखी. हलणे हे आपल्या मोठ्या माणसांमध्ये पण दिसायला भेटतं. तर आपण काय करायला पाहिजे की गंडूश करायला पाहिजे. गंडूश म्हणजे काय, आपण ऑइल पुलिंग हे एक नवीन कन्सेप्ट आहे पण ती महत्त्वाची म्हणजे आयुर्वेदामध्ये कधीची दिली आहे. पण ऑइल पुलिंग आपण असं जे म्हणतोय सध्या, यामध्ये काय करायचं की तीळ तेल 30 ml ते 40 ml थोडंसं कोमट करायचं आणि तोंडामध्ये घेऊन ते 4 ते 5 मिनिटापर्यंत फिरवायचं. गुळण्या करायच्या गुळण्या करायच्या, एकंदरीत गुळण्या करायच्या आणि ते थुंकीद्वारे थुकून टाकायचं. त्यामुळे काय होणार की तुमची जी दातांची मुळे आहेत ती मजबूत होणार. सारखे सारखे दात किडणे किंवा जिंजिवायटिस आपण जे म्हणतो किंवा रक्त येणे हे सगळ्या तक्रारी बाळांच्या किंवा मोठ्या माणसांच्याही दूर होतील. नंतर काय तर त्यांचा आहारावर आपण भरपूर बोललो आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आहार त्यांच्या वेळा पाळायच्या. नाश्त्यामध्ये तर काय देणार आपण की आपलं जे ट्रॅडिशनल घरामध्ये जे बनते, जे पहिल्यापासून आजी आजोबा जे बनवतात किंवा आपल्या घरी जे आई बनवते तेच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे बाकीचे जे पॅक फूडमधले आपण जे ब्रेकफास्ट आजकाल म्हणतो तर ते अजिबात देऊ नये. पोहे, उपमा किंवा एग्स दिले, जे नॉनव्हेज खातात त्यांनी एग्स खाल्ले. परत नंतर काय करायचं, नाश्ता झाल्याच्या नंतर आपण जे मी आधी सांगितलं की शतावरी कल्प, अश्वगंधा कल्प हे नाश्त्याच्या नंतर द्यायचं. जर आपण आधीच जर दूध दिलं बाळाला तर तो नंतर जेवत नाही, त्याची पोट भरून जाते. त्यामुळे नाश्ता झाल्याच्या नंतर आपण दुधामध्ये शतावरी कल्प किंवा अश्वगंधा कल्प मिक्स करून आपण देऊ शकतो. दुपारच्या जेवणामध्ये आपण काय देऊ शकतो, पोळी भाजी भात किंवा सलाद, जसं मी सांगितलं पोट साफ होण्यासाठी बीटरूट, गाजर हे सगळं आपण त्याला देऊ शकतो. आणि सोबत एक स्वीट म्हणून घरी बनवलेला गुळ शेंगदाण्याचा लाडू किंवा खजूरचा लाडू आपण त्याला देऊ शकतो. संध्याकाळी शाळेतून आल्याच्या नंतर 4 ते 5 या वेळेमध्ये नारळ पाणी म्हणा, निंबू पाणी म्हणा किंवा एखादं फ्रूट म्हणा, हे सुद्धा आपण देऊ शकतो. कारण दिवसभर ते शाळेमध्ये जातात, खेळतात, त्याचं एक्झर्शन होतं. त्यामुळे आणि पाणी पिण्यासाठी त्यांना लक्षात राहत नाही. बऱ्याच पालकांची कंप्लेंट असते की हा पाणीच पित नाही. त्यामुळे त्याचं जे डिहायड्रेशन झालेलं असतं तर ते आपण नारळ पाणी किंवा निंबू पाण्याने त्याचं पूर्ण करू शकतो. सगळ्यात शेवटचं म्हणजे रात्रीचं जेवण. रात्रीचं जेवण हे आयुर्वेदानुसार सूर्यास्ताच्या आधी करायला पाहिजे. जर तेवढं जमत नसेल तर 6 ते 7च्या दरम्यान तरी करायला हवं. म्हणजे झोपण्याच्या आधी 2 ते 3 तास ते जेवण पचण्यासाठी आपल्याला लागतील. त्यामुळे 6 ते 7च्या आतमध्ये आपण हलकं डाळ खिचडी किंवा वरण भात असं साधं अन्न घ्यायला पाहिजे. त्यामुळे कसं तुमचं पचन होऊन झोप सुद्धा व्यवस्थित शांत आणि गाढ झोप लागते. मग नंतर आपण काय करायला पाहिजे की आता 6 ते 7चा टाइम निघून गेला, आता वाजले 8:30 9 असा टाइम झालाय. मग 9 वाजता जर त्याला थोडीशी भूक लागली तर आपण काय देऊ शकतो, 1 कप किंवा अर्धा कप दुधामध्ये हळद टाकून आपण देऊ शकतो. त्यामुळे काय वाटणार, त्याला चांगली एक फिलिंग येणार, त्याला एक छान झोप लागणार, शांत तो निवांत झोपी जाणार आणि त्याला भूक लागली असं वाटणार नाही. भुकेचं सेन्सेशन त्याला जाणवणार नाही. नेक्स्ट काय करू शकतो, झोपेच्या अर्धा तास आधी म्हणजे 9 9:30च्या वेळेमध्ये आपण पादाभ्यंग म्हणजे पायाला मसाज करायची. तळपायांना आपण खोबऱ्या तेलाने किंवा तीळ तेलाने मसाज करायची. आणि शिरोअभ्यंग म्हणजे काय, आपल्या स्काल्पमध्ये किंवा डोक्यामध्ये आपण कोकोनट ऑइल किंवा तीळ तेलाने जर अभ्यंग केलं किंवा ऑइल मसाज केली तर एकदम शांत झोप येऊन की झोपेचे कोणतेही विकार त्यांना होणार नाही.
की आजकाल आपण म्हणतो की पालक म्हणतात की माझा मुलगा झोपतच नाही, आम्ही लाईट बंद केला तरी ते झोपत नाही. तर तुम्ही जर हे सगळे दूध हे सगळे जर आपण रुटीन रुटीन जर केलं फॉलो त्याचं. केलं तर तुमचं बाळ 100% झोपणार. तर त्याच्यासाठी पालकांनी पण ह्या 9 ते 10च्या वेळेमध्ये झोपणं आणि ही सगळी दिनचर्या फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. तर पण अशा मग मुलांच्या जेवणाच्या वेळा कशा आहेत? संध्याकाळची वेळ कळली की रात्रीचं जेवण हे तुमचं सूर्यास्ताआधी किंवा 7च्या आत व्हायला हवं. पण मग सकाळी नाश्ता किती वाजता, दुपारचं जेवण, मग त्यातलं अंतर किती असलं पाहिजे, ते काय सांगाल? तर जेव्हा भूक लागते तेव्हा माणसांनी खावं, हे एक पहिला नियम आहे. किंवा भूक लागणे ही नैसर्गिक क्रिया आहे, मी पहिलेच सांगितले. जर तुम्ही 9 वाजता जेवण करत असाल पण शाळेमध्ये डब्याची वेळ 12-1 झाली आहे, तर तेव्हा तुम्ही जेवायला म्हणजे खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण 3 ते 4 तासाच्या अंतराने भूक लागतेच. पण जर तुम्ही ह्या वेळेमध्ये जर दुसरं काही मंचिंग केलं, जे मी आधी सांगितलं की पॅक फूड खाल्ले, कुरकुरे, चिप्स, बिस्किट, तर जी नॉर्मल भुकेची वेळ आहे ती निघून जाते, मग ती पुढे पुढे शिफ्ट होत जाते. त्यामुळे जर सकाळी तुमचं जर 9 वाजता जर ब्रेकफास्ट झाला असेल तर 12 ते 1 वाजता लहान मुलांना हमखास भूक लागणार आहे. आणि दुपारचं जेवण झालं की 4 ते 5 वाजता मी जसं सांगितलं की तुम्ही नारळ पाणी किंवा निंबू पाणी असं वॉटरी कंटेंट जास्त असणारं फळ, टरबूज, खरबूज, जे काही सीझनल फ्रूट असेल ते खाल्लं. तर हे जे आपण पूर्ण दिनचर्येमध्ये सांगितलं आहे हे जर फॉलो केलं तर तुम्हाला प्राकृत वेळेवर भूक लागू शकते. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलोय आणि एक सेगमेंट आहे चुटकी बरोबर. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती आपण खूप ऐकत असतो, काही गोष्टी असतात, काही म्हणी असतात. तर आपण मुलांच्या आरोग्याविषयी सुद्धा बोललं जातं. तर मी ते तुम्हाला विधानं सांगेन, ती चूक की बरोबर तेवढं सांगाल. पहिलं म्हणजे तेलानं टाळू भरली की टाळू लवकर भरते. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे पूर्ण चुकीचंही नाही आणि पूर्ण बरोबर पण नाही आहे. टाळू जेव्हा भरायची तेव्हाच भरते, पण तेलाने जर मालिश केली तर मदत लवकर होते. तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असायला हवा की तुम्हाला तुमच्या बाळाची टाळू भरायची आहे की नाही. दुसरं म्हणजे बाळगुटी खाल्ली तर बाळाचं वजन वाढतं. जसं मी सांगितलं टाळू भरायचं, तसंच बाळगुटीचं पण आहे. बाळगुटीमुळे तुम्हाला बाळाला पोषण मिळतं, पण जे आईचं दूध आहे याच्यामध्ये सगळं पोषण बाळाला 6 महिन्यापर्यंत मिळून जातं. आणि जे 6 महिन्याच्या पुढे जे आहे तर त्याला आपण विनिंग असं म्हणतो की त्यामध्ये तुम्हाला विनिंग फूड, त्यामध्ये तुम्हाला सप्लिमेंट देण्याची जरूरत असते. तर त्या काळामध्ये जर पालकाची इच्छा असेल तर तुम्ही बाळगुटी देऊ शकता. ताप आल्यानंतर मुलांना उबदार कापडानं गुंडाळावं. चुकीचं आहे. बदाम जास्त खाल्ले तर मुलांची बुद्धी तल्लख होते. हो, बदामाने बुद्धी तल्लख होते, सोबत तुम्ही अक्रोड सुद्धा खाऊ शकता. केसरयुक्त आणि जायफळयुक्त दूध जर मुलाला दिलं तर मुलाला शांत झोप लागते. बरोबर. सर्दी खोकला झाला आणि आईनं जर ओवा चावून त्याची फुंकर मुलाच्या चेहऱ्यावर मारली तर सर्दी खोकला जरा बरा होतो लवकर. एकदम चुकीचं. लहान मुलांच्या आरोग्याविषयी आपण बोलत होतो. लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भात आयुर्वेदात त्याचं महत्त्व काय आहे, आयुर्वेदानुसार मुलांचा आहार, मुलांचं रुटीन कसं असलं पाहिजे, त्याविषयी मार्गदर्शन केलं डॉक्टर शिल्पा कत्रे मॅडम यांनी. मॅडम खूप खूप थँक्यू, तुम्ही आलात या कार्यक्रमात. थँक्यू कोमल, तुमचं पण आणि सगळ्या सकाळ टीमचं पण खूप खूप धन्यवाद मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. तर या भागात आपण इथेच थांबतोय. लहान मुलांच्या आरोग्याविषयी चर्चा झाली. अनेक वेगवेगळ्या आजारांवर, विषयांवर आपण तज्ज्ञ डॉक्टरांशी पुन्हा चर्चा करणारच आहोत. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा सकाळ.